नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. पुण्यानंतर आता नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाची लाट उसळली. नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे या गावात 35 वर्षीय सुदाम झुंदरे या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. पहाटे गावाजवळच त्यांचा चिंत्रविचित्र अवस्थेत मृतदेह आढळलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी वन विभागावर निराशा व्यक्त केली आहे. बिबट्याचा वाढता संचार असूनही योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली वाढल्या आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा वन विभागाला सूचना आणि तक्रारी दिल्या होत्या, पण प्रत्यक्षात पिंजरा लावणे किंवा गस्त वाढवण्यासारख्या उपाययोजना उशिरा करण्यात आल्या. आज पहाटे साधारण 5 वाजण्याच्या सुमारास गावाजवळ सुदाम झुंदरे यांचा गंभीर अवस्थेत मृतदेह आढळलाय. ग्रामस्थांनी पोलीस आणि वन विभागाला त्वरित कळवले. घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थ बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी करत आहेत. याआधीही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि देवळाली परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामुळे 3घांचा मृत्यू झाल्याची प्रकरणं घडली होती. त्यामुळे वन्य प्राणी आणि लोकवस्ती जवळ येण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.